नमस्कार मित्रमंडळी. मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण डिस्कस करू इंडिया वर्सेस न्यूझीलंड यांच्या दरम्यान नुकत्याच आटोपलेल्या T20 सिरीजबद्दल. काल 5वा सामना आटोपला आणि इंडियाने खूप कम्प्रिहेन्सिव्हली तो जिंकला आणि इंडियाने डॉमिनेट करत सिरीज जिंकली. जसं की आपल्याला माहिती आहे की ही T20 वर्ल्ड कपच्या आधीची शेवटची सिरीज आणि कालचा शेवटचा सामना होता. इंडियाच्या बाजूने बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह आहे. इंडियाची बॅटिंग, ओपनिंग झालं, अभिषेक शर्मा सुपर हॉट फॉर्ममध्ये आहे. संजू सॅमसंगबद्दल एक चिंतेची बाब आहे. पण सूर्यकुमार यादव ला त्याचा फॉर्म सापडला आहे. ईशान किशननी एक स्ट्रॉंग कमबॅक केला आहे. पांड्या एक धुवाधार फॉर्ममध्ये आपल्याला दिसला. तसंच दुबे आणि रिंकू सिंग यांनी पण बऱ्यापैकी कामगिरी बजावली. बॉलिंगच्या दृष्टीने बघायला गेलं तर थोडंसं निगेटिव्ह म्हणता येईल की बऱ्याचशा सामन्यामध्ये 200 रन न्यूझीलंडने काढले. काल बुमराहला बऱ्यापैकी मार पडला, वरुण चक्रवर्तीला पण. पण मला वाटते याच्यावरती टीम इंडिया विचार करेल आणि एक चांगला ॲक्शन प्लॅन बनवेल वर्ल्ड कपच्या सामन्यांकरता. ड्यूचा पण फॅक्टर आहे. तर ते पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल टीम मॅनेजमेंटला. बघायला गेलो तर संजू सॅमसंगला 5ही सामन्यामध्ये त्याच्या कामगिरी त्याच्या त्याला पाहिजे तशी कामगिरी करता आली नाही. तर आता बघावं लागेल की टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेतील. ईशान किशननी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. सिरीज रेड ऑर फॉर्ममध्ये त्यांनी सिरीज पूर्ण केली आणि कालच्या सामन्यात तर त्याने धुवाधार फलंदाजी केली. तिलक वर्मा पण वापस येत आहे. तो बहुतेक वॉर्मअप सामन्यामध्ये खेळेल वर्ल्ड कपच्या. तर बघावं लागेल की टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनने जाईल. वर्ल्ड कप एक इम्पॉर्टंट आहे, भारतात होत आहे. तर आणि 24चे आपण विजेता आहोत. तर हा पण एक खूप महत्त्वाचा होईल की इंडिया कशाप्रकारे या वर्ल्ड कपला जाईल आणि जेतेपदाचा टॅग कायम राखेल. बॉलिंगच्या याच्यात बघायला गेलं तर जसप्रीत बुमराह सोबत वरुण आणि अक्षर काल त्यांना बऱ्यापैकी मार पडला. तर बघावं लागेल की कसा पुढच्या सामन्यात वर्ल्ड कपच्या येणाऱ्या सामन्यात त्यांचं रणनीती राहील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड कपची प्रिपरेशन, टीम कॉम्बिनेशन आणि त्याच्याबद्दल डिस्कस करू. या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.